हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत सुंदरशी नथ. त्याच्यासाठी 24 गेजची मी गोल्डन वायर घेतली, 6 mm चे मरून क्रिस्टल, 4 mm चे गोल्डन आणि 1 mm चे गोल्डन बीड्स घेतले आणि 30 गेजची वायर घेतली. तर सुरुवातीला आपण हे 4 mm चे मणी ओन घेणार आहोत 30 गेजच्या गोल्डन वायर मध्ये. तर हे पूर्णपणे आपण ओन घेतलेले आहे. ह्याच्यानंतर आपण हे 30 गेजची वायर तर हाफ पार्ट मध्ये 24 गेजच्या वायरवर 3 ते 4 वेळा गुंडाळून घ्यायची आणि हाफ पार्ट वर आपण डिझाईन बनवणार आहोत आणि हाफ पार्ट वर आपला नथीचा चाप असणार आहे. ही पायरसिंग नथ आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रेसची नथ बनवायची असेल तर तुम्ही 18 गेजची वायर घेऊ शकता आणि 24 पेक्षा कमी म्हणजे 26, 28 पण घेऊ शकता. तुम्ही 24 गेजची मला ओके वाटते, तुम्ही ती घेतलेली आहे. तर ह्या क्रिस्टलच्या भोवताली तुम्ही हे मणी असा लूप बनवलाय त्या 8 मण्यांचा आणि त्याच्या आतमध्ये तो क्रिस्टल असा फिट केलाय. नंतर ही जी वायर आहे अशी खालच्या साईडने घेऊन 2-2 मणी एकत्र बांधून हे पूर्ण 8 मणी आपल्याला असे बांधून घ्यायचे क्रिस्टलच्या भोवताली. तर एका वेळेस 2 मणींना आपल्याला ही 30 गेजची वायर गुंडाळायची आहे. हे गुंडाळताना एकदम टाईट गुंडाळायचे, म्हणजे खालच्या वायरला ही जी डिझाईन आहे अशी टाईट बसते, नाहीतर मग ती डिझाईन नंतर वापरल्यावर हलून जाते. तर आपण टाईट जर बांधले तर लॉंग लास्टिंग नथ आपल्याला राहते. आणि जर आपण सेल करत असू तर कस्टमरला ही डिझाईनला जर हात लावला तर अशी ती लूज वाटत नाही ना. तर अशी टाईटली पूर्ण बांधून घ्यायची. नंतर ही वायर पूर्ण गुंडाळल्यानंतर खालच्या साईडनी त्या मण्यांच्या लूप मधून वरती काढायची. पूर्ण गुंडाळून झाल्यानंतर नथीची डिझाईन जिथं संपते तिथून ते आपण वरती काढायचे. नंतर हे 1 mm चे परत 8च बीड्स घेतलेत आणि हे असे ओवून घेतले 30 गेजच्या वायर मध्ये पूर्ण. आणि ह्याचा पण असा आता नंतर आपण लूप बनवून घेऊ. तो पूर्ण त्या मरून कलरच्या क्रिस्टलच्या भोवताली फिट बसेल. हे सगळे मणी आता आपले ओन झालेले आहेत. तो असे सगळे मणी असे क्रिस्टलच्या भोवताली असे आपण गुंडाळून घ्यायचे आणि त्याचा बनवायचा लूप. असा लूप बनवल्यानंतर त्याला असे 2 पिळे द्यायचे त्या लूपला, म्हणजे ते मणी असे एकदम टाईट गोल त्याचा लूप बनतो. तुम्ही पाहू शकता 2 पिळे दिल्यानंतर असा छान राऊंड त्या क्रिस्टलच्या वरती बरोबर बसलेला आहे. आता इथं आपल्याला एक मणी वावायचा आहे 1 mm चा, जो की फिट होईल बाहेरच्या 4 mm च्या 2 बीड्सच्या मध्ये. बाहेरचे 4 mm चे बीड्स आहेत सुरुवातीला आपण ओवलेले, त्या दोघांच्या बरोबर मध्ये हा 1 mm चा बीड्स बसेल. आणि नंतर पुढच्या 4 mm च्या बीड्सच्या खालून ती वायर वरती काढायची, जेणेकरून बरोबर तो असा टाईट बसेल त्याच्या आधीच्या बीड्सच्या मध्ये.
आणि हाताने आपण तो ऍडजस्ट पण करायचा आहे असा. तुम्ही पाहू शकता. आता बरोबर इथं परत आपण एक मणी ओवूयात. ह्या दोन जे बाहेरचे तुम्हाला दिसतात ते 4 mm चे गोल्डन बीड्स, तर त्याच्यामध्ये बरोबर हा 1 mm चा गोल्डन मनी फिट होण्यासाठी त्या 2 मण्यांच्या मध्ये तो बसवायचा आहे आणि पुढच्या 4 mm च्या मणी जो आहे त्याच्या खालून तो वरती काढायचा आहे, म्हणजे परत पुढचा मणी आपल्याला तिथंच ओवता येईल. तुम्ही प्रोसेस पाहू शकता तर तुमच्या ते लक्षात येईल बरोबर. आता 2 गोल्डन mm च्या मध्ये तो 1 mm चा मणी झालाय फिट आणि वायर आपण पुढच्या मण्याच्या 2 4 mm च्या मण्याच्या मध्ये खाली घेतली आणि आता परत त्याच्यात मणी ओवायचा आहे वायर मध्ये. तर हा मणी परत पुढच्या त्या 4 mm च्या 2 इंचा मध्ये येईल आणि वायर त्या पुढच्या मण्याच्या खालून घेऊन पुढच्या 4 mm च्या मण्याच्या खालच्या साईडने वरती येऊन घ्यायची. तुम्ही पाहू शकता. आता ह्या पुढच्या मण्याच्या आणि वरच्या लूपच्या पण बाहेर काढायची ती. तर मग त्याच्या आधीच्या मणीला ती 1 mm चा मणी फिट होतो. आता आधीच्या मणीला फिट झाला तर ही वायर परत आपण बाहेर काढायची आहे खाली. आता ही वायर आली 2 4 mm च्या मण्यांच्या मध्ये, तर तिथे एक मणी ओवायचा आहे. आणि त्या मण्याच्या खालून पुढच्या साईडनी वरती घ्यायची वायर. तर अशा प्रकारे सगळे मणी बरोबर 2 4 mm च्या मण्यांच्या मध्ये 1 mm च्या मणी बरोबर फिट होते. Choose to be vibrant, choose to feel yourself, choose to transcend, choose to be your own friend. Yeah, they will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be. Everything, everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be. Everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be. Everything, everything. When you put it out there,
and it's pure. Can't ask for anything more, anything more. Want to do this for you wholeheartedly. तर तुम्ही हे फुल पाहू शकता किती छान बरोबर मध्ये क्रिस्टल, त्याच्या कडेला 1 mm चे मणी, त्याच्या कडेला 4 mm चे गोल्डन मणी आणि मध्ये बरोबर गोल्डन एक मणी सह अशी डिझाईन बनली आहे. नंतर सेम असे 2 फुलं आपल्याला त्याच्या खाली परत बनवायचे. Like the sun, like the sun. There will be everything. Can't really be enticed, although it's very nice. In my space I feel most comfortable. Choose what you like, choose your people, choose your time, choose to be vibrant, choose to feel yourself, choose to transcend, choose to be your own friend. Like the sun, like the sun. They will be everything, everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. There will be everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be everything, everything. When you put it out there and it's pure. Can't ask for anything more, anything more. Want to do this for you wholeheartedly.
like the sun, like the sun. There will be, there will be everything, everything can't really be enticed, although it's very nice. In my space I feel most comfortable. Choose what you like, choose your people, choose your time, choose to be vibrant, choose to feel yourself, choose to transcend, choose to be your own friend. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything. When you put it out there and it's pure, it's pure. Can't ask for anything more, anything more. Want to do this for you wholeheartedly. They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything. Can't really be enticed, although it's very nice.
In my space, I feel most comfortable. Choose what you like, choose your people. तर अशा प्रकारे तिन्ही फुलं आपण असे बनवून घेतलेले आहेत. नंतर असा थोडासा ते डिझाईन आतल्या बाजूला अशी गोल करायची आहे, जेणेकरून त्याला असा नथीचा आकार येईल. त्या उरलेल्या वायरमध्ये आपल्याला एक मध्ये त्या डिझाईनच्या मध्ये एक लूप मारून घ्यायचा आहे, त्याच्यात एक क्रिस्टल मनी ओवायचं आणि परत त्याच साईडला दोरी गुंडाळून त्या क्रिस्टलच्या कडेला परत एक राऊंड मारायचा आहे. सेम साईडला परत ती वायर गुंडाळून त्या क्रिस्टलच्या भोवताली एक लूप मारायचा आहे, म्हणजे तो क्रिस्टल त्या दोन्ही डिझाईन्स त्या दोन्ही फुलांच्या मध्ये फिट होतो. मला लूज वाटत असेल तर तुम्ही अजून एक लूप त्या क्रिस्टलच्या कडेला मारू शकता. नंतर परत ती वायर वरती गुंडाळून आणून परत एक दोन्ही डिझाईनच्या मध्ये एक लूप मारून परत तिथे एक क्रिस्टल ओवायचं आहे आणि पुढच्या साईडने परत ती वायर घेऊन परत त्या क्रिस्टल मण्याच्या कडेला एक लूप होऊन मग तो क्रिस्टल तिथं फिट होतो. आता राऊंड नोज प्लायरने त्याच वायरला असे लूप बनवून तो फासा बनवायचा आहे, ज्याच्यात आपण आपला नथ होणार आहे. त्याला असा आपल्याला पाहिजे तसा कम्फर्टेबल आकार द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या साईडला आपल्याला त्याचं तोंड पाहिजे, सो वरच्या साईडला किंवा असं खाली जसं आपल्याला चापा बसवायचा आहे. मग असा नथीचा आकार देऊन एक्स्ट्रा वायर कट करून थोडंसं बाहेर त्याचं तोंड काढायचं, म्हणजे त्या चापात जर आपण तो हुक बसवलं तर बाहेर येणार आहे. अशा प्रकारे आपण ही नथ बनवलेली आहे.